हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? मस्त आणि मजेत ना? मी अश्विनी तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण बॅक पार्टची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची हे पाहणार आहोत. तर पहा, इथं मी पूर्ण उंची घेतलेली आहे. 12.5 इंच पूर्ण उंची आहे. त्यामध्ये 1 इंच शिलाई मारली पकडून 13.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा, 32ची छाती आहे, त्याचा चौथा भाग 8+2 इंच 10 इंच अशी छातीची मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर कमरेचे मार्किंग करत असताना पहा, तुम्हाला कमरेचा चौथा भाग प्लस 1 इंच बॅक टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिन असं 10.5 इंचावरती इथं मी मार्किंग करून घेतलेलं आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला आतापर्यंत समजल्या असतील याची मी खात्री करते. त्यानंतर बघा, आर्महोल सुद्धा इथे घेतलेला आहे 5.5 इंच आणि आर्महोलची गोलाई जी बॅक पार्टची आहे ती मी 1.5 इंच घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला बॅकचा टक्स आहे तो 4.5 इंचावरती टाकायचा आहे. त्याची उंची जी आहे ती आपल्याला 4 इंच घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण थोडक्यात मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण कशा पद्धतीने बॅक पार्टचं कटिंग केलेलं आहे ते. आता आपण गळ्याची कटिंग करूया. तर बघा, गळा उंची आहे 8 इंच, त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन 8.5 इंचाचा मार्किंग करून घेतलेला आहे. खालच्या साईडनं वरच्या साईडला 2 इंचावरती मार्किंग करून तिथून बाहेरच्या साईडला 1 इंचावरती मार्किंग करून घेतलेला आहे. कारण याचा जो शेप आहे तो कशा कट करायचा ते मी तुम्हाला दाखवते. वरच्या साईडनं 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय याची गळा रुंदीसुद्धा मी दोन्ही साईडला 2.5 इंचच घेतलेली आहे. त्यानंतर जिथं आपण 1 इंचाचं मार्किंग केलं होतं, आपण बॉक्स केला आहे त्याच्या बाहेरच्या साईडला, तिथून असं थोडक्यात असा कर्व घेऊन आपल्याला इथं असा आकार देऊन घ्यायचा आहे. आणि खालच्या साईडनं तुम्ही बघू शकताय, खालच्या साईडनं सुद्धा असा थोडासा नॉर्मली असा कर्व द्यायचा आहे. कारण त्यांना अशा शेपमध्ये त्यांचा गळा हवा होता. सो जिथं आपण गळा रुंदी घेतलेली आहे, जेवढी घेतलेली आहे तेवढीच घ्यायची आहे. त्यापेक्षा जास्त किंवा कमी अजिबात करायची नाही. त्याच पॉईंटवरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे बघा, एका साईडला आपण मार्किंग करून घेतल्यानंतर कापड फोल्ड करायचं आहे आणि ते आपण टॅप करून घ्यायचे आहे, जेणेकरून आपण या साईडला जे मार्किंग केलं होतं ते आपलं त्या साईडला सुद्धा उठून येईल यासाठी. तर बघू शकता तुम्ही, दोन्ही साईडला आपलं इथं मार्किंग झालेलं आहे. म्हणजे हे फेंट उठलेलं आहे ते आपण डार्क करून घेऊया. डार्क का करून घ्यायचं, कारण स्टिच करत असताना नंतर आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट व्हायला नको यासाठी. तर इथं आपण गळ्याचं मार्किंग करून घेतलेलं आहे आपल्या अस्तरवरती. आता आपण मेन फॅब्रिकवरती याचं कटिंग करायचं आहे किंवा मार्किंग करून घ्यायचं आहे. त्याआधी आपण या अस्तरला वरच्या साईडला एक कट देऊन घ्यायचा आहे सेंटर काढून, आणि खालच्या साईडला कटसुद्धा देऊ शकता किंवा मी करते बघा अशा पद्धतीने तुम्ही मार्किंगसुद्धा करू शकता. याचं महत्त्व, याचा उपयोग काय तुम्हाला सांगते पहा. जेव्हा आपण मेन फॅब्रिकवरती हे कापड ठेवणार असतो तेव्हा ते तिरकं वगैरे होऊ नये यासाठी त्याचासुद्धा सेंटर आपल्याला काढून घ्यावा लागेल. आणि मेन फॅब्रिकचा हा आपण जे सेंटर काढलेला आहे अस्तरचा, तो आणि मेन फॅब्रिकचा सेंटर आपल्याला एक ठिकाणी ठेवून त्याला पिना सगळं बाजूनं पिना लावून घ्यायचा आहे. पिना तुमच्याकडे असेल तर जरूर लावा, जेणेकरून तुमचं मेन फॅब्रिक आणि अस्तर आहे ते अजिबात हलत नाही आणि तुमचा गळ्याचा शेप आहे तो अगदी सुंदर येतो. त्यानंतर ज्याप्रमाणे आपण मार्किंग केलेलं आहे त्यावरूनच आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे. टीप देत असताना तुम्हाला जिथे आपले कॉर्नर आहे तिथं बघा कशा पद्धतीने एकदम फिनिशिंगमध्ये टीप देऊन घ्यायची आहे. कॉर्नरला नेलेलं आहे बघा, मी तिथं स्टॉप केलेला आहे, सुई कापडामध्ये ठेवलेली आहे आणि मी फक्त फूट उचलून कापड फिरवून घेतलेलं आहे जसं आपल्याला हवं तसं. आणि तिथून पुढं कंटिन्यू जशी टीप आहे तशी इथं मी मारून घेतलेली आहे. जिथे कॉर्नर तुमचे येणार आहेत तिथं तुम्हाला ही गोष्ट करायची आहे आवर्जून, जेणेकरून तुमच्या ब्लाऊजचे जे कॉर्नर आहेत गळ्याचे ते एकदम परफेक्ट यावेत यासाठी. तर गळ्याला टीप देऊन झालेली आहे. आणि त्यानंतर आपण 5 इंचाचं मार्जिन सोडून इथं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. आतल्या साईडचं जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे. जास्त कापड सोडू नका, जेणेकरून तुम्ही टीप मारल्यानंतर म्हणजे गळा आपला स्टिच झाल्यानंतर तिथं जास्त जाड होऊ नये यासाठी तुम्हाला फक्त 5 इंचाचंच मार्जिन सोडायचं आहे आणि टीप देऊन घ्यायची आहे. जिथे कॉर्नर आहे तिथंसुद्धा अगदी केअरफुलीच तुम्हाला इथं कटिंग करून घ्यायची आहे. दोन्ही कॉर्नर, या ब्लाऊजला बघा दोन्ही साईडला कॉर्नर आहेत, तर ते सुद्धा मी अगदी परफेक्ट पद्धतीने तिथं कट करून काढलेले आहेत. तुम्ही बघू शकताय इथं आपण गळा कट करून घेतलेला आहे. आता ज्या पिना आपण लावल्या होत्या त्या सर्व काढून घेते मी आणि गळ्याला छोटे असे कट्स देऊन घेते. याचा खूप महत्त्वाचा रोल आहे, कारण याच्याने तुमच्या गळ्याला फिनिशिंग सुंदर येतं, गळा सुंदर बनतो आणि एकदम कम्फर्टेबल होतो वापरायला आणि खूप सुंदर असा गळा याचा बनवून जातो यामुळे. आणि गळ्याला कुठेही चुनी किंवा झोळ वगैरे असं काही येत नाही यासाठी तुम्हाला हे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत. कट देऊन झाल्यानंतर आपल्याला हे मेन फॅब्रिक आणि हे ते आपल्याला
अस्तर आहे तो पलटी करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता व्यवस्थित पकडून आपल्याला इथं टीप देऊन घ्यायची आहे गळ्याला. तर ती टीप देत असताना सुद्धा मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट टिप्स सांगणार आहे. त्यामध्ये बघा तुम्ही नेहमी अस्तर आहे ते तुम्ही जसा शेप केलेला आहे त्या पद्धतीनं तुम्ही इथं मेन फॅब्रिक आणि अस्तर एकदम परफेक्ट अशी व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आणि ही टीप मारत असताना तुम्हाला व्यवस्थितच मारून घ्यायची आहे. खालचं अस्तर तुम्हाला वरच्या साईडला अजिबात दिसून येऊ नये यासाठी तुम्हाला केअरफुली ही टीप देऊन घ्यायची आहे. आणि कॉर्नरला सुद्धा तुम्हाला इथं परफेक्ट टीप व्यवस्थित अशी देऊन घ्यावी लागेल, जेणेकरून तुमचा गळा आहे तो एकदम फिनिशिंगमध्ये रेडी होईल यासाठी. आणि ते ह्याच्यामुळे आपण मगाशी छोटे छोटे कट दिले होते त्याच्यामुळे जिथं आपला कॉर्नर आलेला आहे तिथं बघा अगदी परफेक्ट तिथं आपला शेपसुद्धा गळ्यात आलेला आहे. तुम्हाला मी पुढे दाखवीनच, पण कट देत असताना तुम्हाला एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे की जेव्हा तुम्ही कॉर्नरला टीप कट देता किंवा कुठेही तुम्ही कट देता ब्लाऊजला, तेव्हा तुम्ही जी शिलाई मारलेली असते त्याच्या पुढे तुमची कैची जाऊन देऊ नका, म्हणजे तुमचा गळा एकदम सुंदर तयार होईल. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण हा गळा रेडी करून घेतलेला आहे. तर इथं बघा माझी नॉट लावायची राहून गेलेली आहे, तर ती मी नंतर लावून घेईन. तर बघा इथं आपण दोन्ही म्हणजे मेन कापड आणि आपलं जे अस्तर आहे ते इथं जॉईन करून घ्यायचे. गळा रेडी झाल्यानंतर तुम्हाला नेहमी गळ्यानंतर हेच आपल्याला काम करायचं असतं, मेन फॅब्रिक आणि अस्तर इथं जॉईन करून घ्यायचं आहे, ज्याच्यामुळं नंतर आपण पुढे जे काही आपले स्टेप्स आहेत त्या एकदम इझिली आपल्याकडं स्टिच होतील किंवा एकदम व्यवस्थित असा ब्लाऊज स्टिच होणार आहे यासाठी. तर बघा चारही बाजूंनी आपल्याला इथं मेन फॅब्रिक आणि अस्तर इथं मी जोडून घेत आहे. तर बघा तुम्ही नेहमी आपण मेन फॅब्रिक आहे ते आपण नेहमी एक्स्ट्रा कट करत असतो आपल्या अस्तरप्रमाणे. अस्तरपेक्षा अस्तर हे नेहमी आपण जेवढं आपलं माप आहे अगदी त्याप्रमाणे इथं कट करून घेत असतं. तर बघू शकताय तुम्ही इथं मी चारही बाजूने इथं टिपा मारून घेतलेल्या आहेत. आणि नेहमी अस्तर आहे ते मापानुसार कट करतो ना आपण, तर मेन फॅब्रिक नेहमी एक्स्ट्राच कट करायचं असतं. तर एक्स्ट्राचं कापड आहे ते सुद्धा आपल्याला इथं कट करून घ्यायचं आहे. त्याचं कारण सांगते, कारण जेव्हा आपण हे स्टिच करत असतो ब्लाऊज तेव्हा कुठेही जर इकडं तिकडे एखाद्या वेळेस झालं तर तुमचं मेन फॅब्रिक कमी पडू नये यासाठी तुम्हाला मेन फॅब्रिक नेहमी एक्स्ट्रा कट करावं लागतं. तर अशा पद्धतीनं आपला हा नेक रेडी झालेला आहे. आता याला आपण टक्स पाडून घ्यायचे आहेत. टक्स पाडत असताना तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं होतं सेंटरपासून 4.5 इंचावरती इथं मी मार्किंग करून वरच्या साईडला 4 इंच असं टक्स पाडून घेतलेला आहे. तर बघा टक्स पाडायची जर तुम्ही बिगिनर्स असाल तर तुम्हाला एक गोष्ट किंवा टिप सांगते ती ऐका. जिथं आपण टिप मारलेलं टक्सची लाईन ओढलेली आहे त्याच्यावरून एक तुम्हाला टिप देऊन घ्यायची आहे. नंतर ते फोल्ड करून अर्धा इंचाचं मार्जिन सोडून किंवा अर्धा इंचावरती आपल्याला हा जो टक्स आहे तो पाडून घ्यायचा आहे. त्याचं कारण सांगते, कधी कधी जर तुम्ही बिगिनर्स असाल तर तुमचं मेन फॅब्रिक आणि अस्तर आहे ते वेगवेगळं होतं, म्हणजे टक्स मारताना तुमचं मेन फॅब्रिक आहे ते असं व्यवस्थित टक्समध्ये पकडलं जात नाही, कमी जास्त होतं तर आणि तिथं फुगा आल्यासारखं होऊ शकतं. खूप इम्पॉर्टंट आहे ही गोष्ट, दिसायला एकदम लहान वाटते पण खूप इम्पॉर्टंट आहे ही गोष्ट, तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. तुमचं जेवढं अस्तर येणार आहे ना टक्समध्ये तेवढंच तुमचं मेन फॅब्रिकसुद्धा आलं पाहिजे, ज्याच्याने तुमचा इथं पफ होत नाही, कारण इथं पफ होण्याची शक्यता असते. दोन्ही टक्स मी इथं मारून घेतलेले आहेत. आणि खालच्या साईडला आपल्याला इथं पट्टी देऊन घ्यायची आहे आणि गळ्यालासुद्धा आपल्याला नॉड लेस मारून घ्यायची आहे. तर बघा मी नॉड लावून घेतलेली आहे. नंतर ती कशी लागलेली आहे ती तुम्हाला मी नक्कीच दाखवेन, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप सारे इम्पॉर्टंट टिप्स ज्या ब्लाऊज शिवण्यासाठी आपल्याला उपयुक्त आहेत त्या सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करत असते. तर पहा इथं आपलं कमरेची पट्टी लावून घेतोय आपण. कमरेची पट्टी लावत असताना बघा ही मी 1.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि खालच्या साईडला अर्धा इंचाचा मार्जिन सोडून ही पट्टी मी इथं एक टीप देऊन घेतलेली आहे. नंतर ती पट्टी साईडला घेऊन आपण पट्टी जी होती कॉटनचं ह्याचं अस्तरचं जे कापडाची पट्टी केलेली आहे मी त्याच्यावरती आपल्याला एक दाब टीप देऊन घ्यायची आहे. या सर्व गोष्टी ज्या आहेत तुम्हाला बारीक सारीक गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगत असते, तर त्या तुम्ही ब्लाऊज स्टिच करत असताना नेहमी फॉलो करत जा, जेणेकरून तुमचा ब्लाऊजसुद्धा तुम्हाला एकदम फिनिशिंगमध्ये तयार होईल आणि स्टिच करताना ब्लाऊज तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. तर बघा ती पट्टी वरच्या साईडला फोल्ड करून मी इथं टीप देऊन घेतलेली आहे. ही टीप जी मारलेली आहे ती मी कच्ची टीप मारून घेतलेली आहे, कारण इथे मी हात शिलाई करून घेणार आहे. तुम्ही अशी डायरेक्टली मशीनची टीप मारत असाल तर तेही करू शकतं, पण जास्तीत जास्त ते टाळण्याचा प्रयत्न करा. आणि बघू शकता इथे मी नॉट तुम्हाला म्हणले होते ना, बघा मी अनविजिबल अशी तिथं मी स्टिच करून घेतलेली आहे, म्हणजे अंडरग्राऊंड शिलाई आहे याची. दोन्ही साईडला एकदम फिनिशिंगमध्ये ही मी दोडून घेतलेली आहे. त्यासाठी मला थोडं तिथं उसवावं लागलं आणि त्याला
स्टिच करावं लागलं. तर हे लटकनसुद्धा मी बघू शकता तुम्ही किती सुंदर असे इथं स्टिच करून घेतलेले आहेत. आणि आपण गळ्यालासुद्धा लेस लावून घ्यायची आहे. गळ्याला लेस लावणं तुम्हाला वाटत असेल तर खूप म्हणजे जसं आपण नेक रेडी केलेला आहे तर त्याचा अजून लूक कसा तुम्हाला उठून दिसेल याची तुम्हाला म्हणजे लेस लावताना तुम्हाला काळजी घ्यायची आहे. कारण जिथे कॉर्नर असतात ते तुम्हाला व्यवस्थित पद्धतीनेच तुम्हाला ते तुमचं जी लेस आहे ती एकदम व्यवस्थित अशी फोल्ड करून ते कॉर्नर एकदम प्रॉपर यावेत याची तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे. तर कधी कधी काय होतं, तुम्ही गळा स्टिच करत असताना फिनिशिंगमध्ये करता स्टिच आणि लेस लावताना मात्र तिथं प्रॉपर लेस न लागल्यानं तिथं तुमच्या ब्लाऊजचं किंवा गळ्याचं जे फिनिशिंग आहे ते चुकू शकतं. तुमच्या ब्लाऊजचा हे बिघडू शकतं, प्रॉपर लुक आहे तो इथं बिघडू शकतो. तर बघा इथे मी लेस लावून घेतलेली आहे आणि तिथं मी डबल टिप देऊन घेते. डबल टिप तुम्ही कोणतीही लेस असू दे तुम्ही डबल टिप नेहमी देत जा, जेणेकरून तुमचं जी लेस आहे ती एका साईडनं उचलू नये वगैरे अशी होऊ शकते. कधी कधी लेस वगैरे उचलते तर कधी कधी आपण काय म्हणतो तर छोटी लेस आहे त्याला काय होते, पण तसं न करता तुम्हाला इथं नेहमी डबल टिप देऊन घ्यायची आहे, जेणेकरून ती लेससुद्धा तुमच्या गळ्याला प्रॉपर दिसेल, फिनिशिंगसुद्धा प्रॉपर येईल आणि उचलते ना लेस तो सुद्धा प्रॉब्लेम तुमचा इथं सॉल्व्ह होऊन जाणार आहे आणि ब्लाऊजचा लुकसुद्धा सुंदर दिसणार आहे. यासाठी तुम्हाला या सर्व गोष्टी करायची आहेत. अशा खूप साऱ्या टिप्स मी इथं सांगते आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि युजफुल गोष्टी तुम्हाला मी सांगत आहे. खूप बारीक सारीक गोष्टी तुमच्याशी शेअर करते आहे मी. तर बघा इथं अशा प्रकारे असा काही आपला हा पार्ट आहे तो इथं रेडी झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि याचा फायनल लुकसुद्धा तुम्ही आवर्जून बघा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल आपला नेक कसा रेडी झालेला आहे ब्लाऊज. तर बघा किती सुंदर आणि फिनिशिंगमध्ये हा जो आपला ब्लाऊज आहे तो रेडी झालेला आहे, तुम्ही बघू शकता. एकदम प्रॉपर इथं तयार झालेला आहे. तर बघा माझी ही स्टिच करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका आणि बेल आयकॉनवर सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून मी जे काही व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत असते तर ते सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येणार आहेत. आणि सर्व टिप्स तुमच्याशी मी शेअर केलेल्याच आहेत. अजून जर काही प्रॉब्लेम वाटला तर मला नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.